हॅलो नमस्कार, मी संगीता तळे आणि आज आपल्या सेलिब्रिटी गप्पा टप्पांमध्ये आपण भेटणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री, सर्वांच्याच काय माझे लाडके अभिनेत्री, कारण धूमधडाकापासून मी त्यांना पाहत आली त्यावेळेस मी खूपच लहान होते, पण बऱ्यापैकी चांगला पिक्चर तो मी पाहिलेला आहे आणि महेश कोठारे सोबतची ती केमिस्ट्री म्हणजे आजही ते गाणं किंवा त्या गोष्टी सगळ्यांना आठवतात. महिला दिनाच्या निमित्ताने, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपण ह्या सगळ्या सेलिब्रिटींना भेटतोय कारण विषय तेवढा छान आहे. महिला दिन आहे, संपूर्ण जग हा महिला दिन साजरा करतोय आणि आज आम्ही एक दिवस आधी तुमच्यासोबत हा महिला दिन साजरा करतोय. तर एक दिवस आधी ह्यासाठी की महिला दिनाच्या दिवशी सगळेजण बिझी असतात, तुम्ही बिझी असणार, आम्ही बिझी असणार, महिलाही खूप बिझी आहेत आणि त्यासाठी आपण एक दिवस आधी जे भेटतोय. तर आजच्या ह्या महिला दिनाच्या निमित्ताने आज इथे आपला आवाज आणि आपला आवाज आपल्या सखीच्या ऑफिसमध्ये आलेत आणि ही जी तुम्ही तामझाम बघताय, आता आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल सगळ्या महिला तुम्हाला वेलकम करण्यासाठी थांबलेल्या आहेत. तर आज काय वाटते तुम्हाला? एक तुमचा पहिला म्हणजे तुमच्या ह्या चॅनलचा मला नाव आवडलं, आपला आवाज. कारण प्रत्येक महिलेसाठी आपला आवाज कणखरपणे मांडणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या देशातच काय मी म्हणेन बऱ्याच ठिकाणी कुठल्याही महिलेनी स्वतःबद्दल काही म्हणणं किंवा स्वतःसाठी वेळ काढणं या गोष्टी जरा टॅबू मानल्या जातात की तिने फक्त आपल्या आधी दुसऱ्यांचाच विचार केला पाहिजे. पण मला असं जेन्युइनली वाटतं, आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा सुद्धा आपल्याला सांगितलं जातं काही प्रॉब्लेम झाला, हवेतलं प्रेशर गेलं तर पहिल्यांदा मास्क स्वतःला लावा आणि मग तुमच्या बाजूच्या लावा, जे तो लहान मुलगा असला तरी. तर तुम्ही स्वतःची अस्मिता आणि स्वतःचं स्वत्व जर जपलं, तुम्ही पहिल्यांदा जर स्वतःवरती प्रेम केलं तरच तुम्ही दुसऱ्यावरती प्रेम करू शकाल आणि तरच तुम्ही दुसऱ्याला न्याय देऊ शकाल. तर आज म्हणजे आपण 2024 ह्या काळात जरी असलो तरी दुर्दैवाने अजूनही नुसतं खेड्यापाड्यात असं मी म्हणणार नाही, अगदी उच्चभ्रू सुसंस्कृत वस्तीत सुद्धा अजूनही महिलेकडे बघायचा दृष्टिकोन खूप बदललाय असं वाटत नाही. आणि त्यासाठी अशा महिला दिनाची फार गरज आहे की जेव्हा थोडंसं आठवण करून देण्याची गरज असते. पण आज जर आपण सावित्रीबाई फुले, आणखी आनंदीबाई जोशी या महिलांचं जर स्मरण केलं नाही तर तो महिला दिन होऊ शकत नाही. कारण त्यांनी जी चिखलफेक सहन केली, जे दगडफेक सहन केली आणि तटून शिकल्या, त्यांच्यामुळे आज आम्ही महिला दिनाच्या दिवशी अशा बसून कॉन्फिडेंटली आपण आज बोलू शकतोय. तर त्यांचं स्मरण आज महिला दिनाच्या दिवशी होणं फार गरजेचं आहे. कारण महिला ह्या आता पाठीमागे नाहीत, ह्या बरोबरीने चालतात आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आपला आवाज आपली सखी हा महिलांचा जो आमचा कम्युनिटी ग्रुप आहे, फिजिकली ग्रुप आहे हा, आणि 60,000 महिला या फोरमशी जुडल्यात आणि ह्या महिला एकत्र येऊन आता खूप मस्त मज्जा करतात, एन्जॉय करतात, कुठेतरी मोकळा श्वास घ्यायला त्या शिकलेल्या आहेत. आणि बाई पण भारी देवानंतर तर खरंच त्यांना समजले की आपल्या आयुष्यात आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. आणि आज तुम्ही एवढे स्टारकास्ट आहात, म्हणजे सेलिब्रिटी आहात, आपल्याला वाटतं सेलिब्रिटी पडद्यावरती खूप छान दिसतात, ते खूप छान आहे, पण त्याच्या मागे पडद्यामागे खूप मेहनत आहे. तर तुमच्या ह्या पडद्यावरच्या भूमिका करताना पडद्यामागे पण तुम्हाला खूप अडचणी येत असेल, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तन्वीला आपण थोडंसं बोलतो करूयात. खरं तर चुकीच्या प्रश्नाबद्दल मी बोलते. ज्यांनी खूप जास्त काम केलंय, ज्यांना सगळा स्ट्रगल जास्ती माहितीये, त्यांनी या प्रश्नाबद्दल बोलायला. पण मी अडचणी असं नाही म्हणणार. मी कामासाठी आपल्याला थोडा स्ट्रगल करावाच लागतो आणि तो आवडीचा स्ट्रगल असतो. आता ही मालिका सुरू आहे तर मी नक्कीच माझ्या घरापासून लांब राहतेय, अंधेरीत राहते, एकटी राहते. सो काही गोष्टी कराव्या लागतात मॅनेज, जसं की स्वतःची जबाबदारी स्वतःवर आहे माझ्या. मग ती सकाळी उठल्यापासून ते रात्री घरी गेल्यानंतरचा सुद्धा आपला जो वेळ असतो तो कसा मॅनेज करायचा, पूर्ण घराची जबाबदारी जवळपास आता मी एकटी हँडल करते. सो स्ट्रगल नाही म्हणता येणार. खरंच ही एक माझी आवडती गोष्ट आहे. जसं स्क्रीनवर असायला आवडतं तसं स्क्रीन नंतरचंही जे आपलं खरं आयुष्य आहे तेही जगायला मला खूप आवडतं. तर महिला दिनाच्या दिवशी मला खरंच तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की जसं आता आम्ही म्हणलं की आमचा हा फोरम आहे, महिलांचा ग्रुप आहे, महिला एकत्र येतात, मज्जा करतात, तर ही एक नवीन सुरुवात झाली का? काय वाटतं तुम्हाला? नाही, असे ग्रुप्स आपण म्हणू तसं पूर्वापार होत्या. तर पूर्वी आपल्या जेव्हा मंगळागौरीचे खेळ हे काय असायचं तेव्हा महिला ओसरीवरनं पण त्यांना बाहेर यायची त्यांची प्राज्ञा नव्हती. कारण अशा रीतीने महिला काय म्हणूया आपण, महिलेनी बाहेर ओसरीवरती येणं सुद्धा एक
घरामधनं त्याला परमिशन नव्हती, एक कायदा होता त्याच्या, एक स्त्रीच्या पुढे एक लक्ष्मण रेषा आखली गेली होती आणि त्या लक्ष्मण रेषेच्या आतच तिचा वावर असला पाहिजे असं एक मानलं जायचं. त्यामुळे महिलांसाठी ते मंगळागौरीचे खेळ असायचे. सो त्या निमित्ताने त्या बायका एकमेकांच्या घरी यायच्या. चैत्र गौरीचं हळदी कुंकू, त्या हळदी कुंकूच्या निमित्ताने बायका भेटायच्या, एकमेकांच्या घरी यायच्या, एकमेकींशी बोलायच्या आणि जसं तुम्ही म्हणालात तसं त्या जे एकत्र झाल्या तर त्या एकमेकींची दुःख वाटू शकतात. कधी कधी काय असतं, आपल्याला आपलंच दुःख खूप मोठं वाटत असतं आणि जेव्हा आपण असं बाहेर जाऊन बघतो की अरे बापरे, हिचं दुःख तर आपल्यापेक्षा कितीतरी मोठं आहे आणि तरीच ती हसत ते दुःख फेस करू शकते, तर माझं एवढंसं दुःख मी आणखीन डेफिनेटली हसत फेस करू शकेन. असं एकमेकींपासून तुम्ही धीर घेता, एकमेकींना तुम्ही कधीतरी एखाद्या गोष्टीत ऍडवाइस विचारता, काही काही गोष्टीबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. त्याच्यामुळे महिलांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मला असं अगदी सांगायला आवडेल की जसं आमच्या भाग्य दिलं तुम्हाला ही आमची सोमवार ते शनिवार कलर्स मराठीवरची रात्री 9:30 वाजताची सिरियल आहे. आमच्या पूर्ण ज्याच्यामध्ये मी एक भूमिका करते, रत्नमाला मोहिते, तिची ही एक फिलॉसॉफी आहे की रूढी आणि परंपरा, रूढी ज्या असतात ना, ज्या जाचक असतील समाजात, ज्या रूढी तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत त्या सोडूनच दिल्या पाहिजेत, पण परंपरा जपली पाहिजे. हा फरक आहे रूढी आणि परंपरेमध्ये. हे त्या व्यक्तिरेखेचं जे म्हणणं आहे, जे मला अतिशय मनापासून आवडतं आणि जे मला पटतं. म्हणजे कधी कधी आपण बघतो स्त्रीचा शत्रू बनते. मग हळदी कुंकू म्हणा किंवा या निमित्ताने म्हणा, कधी कधी काही स्त्रिया ज्यांच्या नशिबी वैधव्य आलं असतं किंवा काही स्त्रिया ज्यांच्या नशिबी घटस्फोटिता असतील, काही काही कारणांनी असू शकतील, अशा वेळेला या समारंभांमध्ये त्यांना खूप दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. या रूढी डेफिनेटली मोडल्या पाहिजेत. कारण मला वाटतं हळदी कुंकू काय, आपण तर लग्न आधीपासून कुंकू लावतो. आपण ज्याला म्हणतो की इथे आपलं ज्ञानचक्षू असतो, तिथे कुंकू लावणं म्हणजे शांतता त्या स्त्रीच्या पूर्ण जीवनात आणि आयुष्यात आली पाहिजे, तर ती पूर्ण कुटुंबाचा आणि सगळ्यांचा सांभाळ करू शकते. सो एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात अशा काही घटना घडणं हा त्या स्त्रीचा दोष नाहीये. त्या स्त्रीकडे तशा दृष्टिकोनातनं बघितलं जायचं. तर आपणच महिलांनी याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. आपण जेव्हा हळदी कुंकू करतो किंवा पूजा करतो तेव्हा आपण एक देवीचं स्त्रीत्व पूजतो, तिचं फक्त सव्वाष्ट रूप पूजतो असं नाही, तर आपण तिचं स्त्रीत्व पूजतो. मग त्या स्त्रीत्वासाठी एक कोणीतरी धनी असलाच पाहिजे अशी काही गरज नाहीये. आपण म्हणतो स्त्री सक्षम झालीये, तर या बाबतीत पण स्त्रीनी सक्षम होणं आणि आपणच एकमेकांच्या पाठीमागे उभं राहणं ही फार काळाची गरज आहे. आणि आता तरी आपण या बेड्यांमधनं बेडा तोडून बाहेर पडलं पाहिजे. मी अशा रीतीने जर हा अशा प्रकारचा कार्यक्रम करत असाल आणि अशा प्रकारचा फोरम चालवत असाल तर माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण आत्ता ही काळाची गरज आहे अशा प्रकारचा संदेश सगळीकडे पोहोचवणं आणि आपण स्त्रीत्वाचा सन्मान करणं. मग त्याच्याबरोबर सगळ्याच गोष्टी आल्या, मग ते बाळणपण असू दे किंवा ती मासिक पाळी असू दे, या सगळ्या स्त्रीत्व सेलिब्रेट करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्याकडे आपण त्याच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तर तुमच्या पूर्ण फोरमला आणि तुमच्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी कश्मीरा कुलकर्णी, म्हणजेच कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेतील तुमची सगळ्यांची लाडकी काव्या. आणि तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप प्रेम मिळतं लोकांकडून, मेसेजेसवर, ह्याच्यावर रिप्लायज येतात. TRP वरून आम्हाला त्यांचं प्रेम कळतंय, अगदी त्यांच्यापर्यंत आमच्या सगळ्या गोष्टी पोहोचतायत आणि छान वाटतंय. आणि महिला दिनानिमित्त हे सांगायला आवडेल की एक स्त्री ही आपल्या घरासाठी, आपल्या आयुष्यासाठी जेवढी महत्वाची असते, तशीच तिला सपोर्ट करणारी जर दुसरी घरातली अजून एक स्त्री असेल तर त्या स्त्रीला आपण म्हणतो ना, आभाळ कमी पडेल इतकी ती स्त्री आपले पंख छान पसरून उडू शकते. तर आमच्या मालिकेमध्ये तेच दाखवण्याचा प्रयत्न केला की काव्याला आज इतक्या मोठ्या मोठ्या भरारी घेण्यासाठी सपोर्ट तिची सासू करते, म्हणजे ती दुसरी स्त्रीच आली पुन्हा. तर घरातल्या स्त्रीने जर सपोर्ट केला तर कुठल्याही प्रकारे ती स्त्री मागे राहू शकणार नाही. अगदी केटरिंगचा वगैरे व्यवसाय चालवणारी काव्य, आणि तिला खूप सपोर्ट मिळतोय आईंकडून आणि त्यामुळे ती छान पुढे जाते. त्यामुळे मला वाटतं महिला दिनानिमित्त हे खूप छान मोटिवेशन असेल सगळ्यांना, घरातल्या सासवांना असू दे किंवा सुनेंना असू दे, की एकमेकांची मैत्रीण बनून तुम्ही एकमेकींना सपोर्ट करून पुढे छान मोठं काहीतरी करण्यासाठी तयार व्हा. नमस्कार, मी पूजा पवार साळुंखे. याआधी तुम्ही माझे चित्रपट पण बघितले असतील, झपाटलेला असू दे किंवा चिकट नवरा, लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर बरेच सिनेमे झालेत माझे, अजिंक्य देव वगैरे.
आता मी करते कलर्स मराठीवरील काव्यांजली ही मालिका आणि त्याच्यामध्ये सासूबाईंचा रोल करते. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सर्वात पहिल्यांदा मी बोलेन आपला आवाज आपली सखी या चॅनलवरती आम्हाला दोघींना इन्व्हाइट केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि खरं तर तुमचा उपक्रम खूप स्तुत्य आहे. आज किती 60,000 महिला तुमच्याशी जोडल्या गेल्यात म्हणजे मला खूप अत्यंत आनंद झाला की सगळ्या महिलांना खरं तर तुम्ही घराच्या बाहेर आणलेलं आहे आणि एवढी मोठी गोष्ट आहे तुमच्याकडून झालेली आणि त्याच्याबद्दल खरोखर हा स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. आणि महिला सगळ्या त्यामुळे खूप खुश आहेत, असल्याच पाहिजेत, कारण त्यांना घराच्या बाहेर पडून आपण आपलं एक उद्योजिका म्हणून नाव कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपलं नाव होतंय हे काय कमी आहे का? पूर्वी हे सगळं असं नसायचं आणि तो महिलांना प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिलाय तर ही खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा येते मी माझ्या मालिकेकडे. तर सासूबाईंचा रोल हा मला करायला मिळाला आणि अजूनही म्हणजे आमची चालूच आहे सिरियल. तर खूप याला सगळ्या स्त्रियांना इतका आवडतो हा रोल सासूबाईंचा आणि सुनेचा दोघींचा. त्यामुळे आमची जोडी खूप फेमस झाली. मी कुठल्याही कार्यक्रमात गेले तर काव्यांजली आणि मग सासू सून आणि हेच सगळे विषय असतात. म्हणून याच्या मागचं एक रिझन आहे की सासूबाईंचं कॅरेक्टर जे आहे याच्यामध्ये की ती सासू सुनेला सपोर्ट करणारी आहे, की जेणेकरून आपल्याकडे टिपिकल सासवा मालिकांमध्ये दाखवल्या जातात की जी सुनेचा छळ करते किंवा इधर सासू चांगली असेल तर मग सून आगाऊ असते असं दाखवतात. पण तसं खरं महिलांमध्ये तसं नसतंही. बिचाऱ्या सुना त्या सुनाच असतात आणि सासवा त्या सासवाच असतात. पण आता थोडंसं आम्ही त्याच्या पुढे एक पाऊल टाकले की सासू सुनेला सपोर्ट करते. त्याच्यामुळे मला खरंच असं वाटतं मनापासून की सगळ्या सासवांनी सुनांना आपल्या सपोर्ट करावा आणि ही सून आहे ही आपल्याबरोबर आयुष्यभर बरोबर सोबती म्हणून असते, जी उतरत्या वयामध्ये आपल्याबरोबर सूनच असते. एक लेक असते आणि एक सून असते. तर ह्या दोघींशी सासवांनी मैत्री चांगली ठेवली ना तर आयुष्य सुखकारक. मग आपला नवरा आणि आपला मुलगा आपल्या हातातच असतो, सुनेच्या आणि आपल्या. त्याच्यामुळे सुनेबरोबर मैत्री केली ना की आयुष्य सुखकर होतं. म्हणजे ते बाहेर जाणं असू दे, घरातले कार्यक्रम करणं असू दे, कितीतरी गोष्टी असतात की सुनेबरोबरच आपण त्या कम्प्लीट प्लॅन करतो. घरात पाहुणे येणं, जेवायला सुनेला खुश ठेवलं तर सून करणारच. फक्त सासूबाईंनी थोडंसं तिला प्रेस करायचं असतं की तू खूप छान करते. 4 लोकांमध्ये नावाजले की सुनेची एवढीच अपेक्षा असते आणि ती आपण पूर्ण करायची. सासूबाईंनी मस्त बसायचं, आपल्याला जे पाहिजे ते सुनेकडून करून घ्यायचं, पण गोड बोलून. असं मी सांगेन सासूबाई. नाही मी अजून सासूबाई नाही झाले. सिरियलच्या माध्यमातून हा अनुभव आहे की चिडचिड करणाऱ्या सासवांमध्ये मग सासू सुनेचं वाजलेलं दाखवतात, मग सून काहीतरी कारवाई करते, मग सासू काहीतरी कारवाई करते, यातून घर फुटतं. त्याच्यापेक्षा घर आपलं सांभाळून आपलं आब राहते, आपल्या घराण्याची आबरू राहते, प्रतिष्ठा राहते, शिवाय दोघे एन्जॉय करतात लाईफ. हे काय कमी आहे का? आणि आपल्या आयुष्यात एवढंच पाहिजे की आपल्याला एन्जॉय करायचं आहे. एकच आयुष्य आहे, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे एन्जॉय आपल्याला करायचे. जे आपला आवाज आपली सखी या मंचातून सगळ्यांना ते अनुभवायला मिळतं. आम्ही सुद्धा या सख्यांना भेटायला खूप उत्सुक आहोत. जसं मी म्हटलं की सगळीकडे काव्यांजली ही जी मालिका फेमस झालीत हे सगळं महिलांमुळे झालेली आहे. कारण महिलांचा हा जवळचा आणि अगदी आत्मीयतेचा विषय आहे सासू सून, ज्याच्यातून प्रत्येक महिला सुनेच्या भूमिकेतून पुन्हा सासूच्या भूमिकेत जाते. त्याच्यामुळे प्रत्येकाला आम्ही काही ना काही तर म्हणजे एक लेसन लर्न म्हणतात ना की तो होतो या एपिसोडमधनं किंवा आमच्या मालिकेमधून, की महिलांना जर आपण कुठे चुकलं असेल तर माझी एक मैत्रीण आहे, मी एक उदाहरण सांगते की तिला पण 2 मुलं आहेत आणि घरामध्ये काहीतरी सुनांबरोबर झालं तर ती म्हणते की ती मला म्हणाली फोन करून की आधी जर मी ही मालिका जर सुरू असती ना तर खरोखर मी कुठेतरी मला पण असं वाटतं की मी माझ्या सुनेबरोबर असं वागायला हवं होतं. तर हीच पावती की खरंच म्हणजे कोणी मुद्दाम वागत नाही. मी असं म्हणणार नाही की सासू वाईट असते किंवा अजिबात नाही, परिस्थिती वाईट असते आणि आपल्या भोवताली होणारे जे प्रसंग घडत असतात, मग नात्यांमध्ये असू देत किंवा आपल्या अनेक जवळच्या निकटवर्तीयांकडून येणारे काही टॉन्ट असू देत, काही असलं तरी पण त्यातून आपण कसे आहोत आणि आपली सून कशी हे स्वभाव जवळून बघितल्यानंतर स्वतःच ऐकावं दुसऱ्यांचं ऐकण्यापेक्षा, असं मला वाटतं. त्याच्यातून मग कलह होणार नाहीत आणि आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जर सून असेल तर
आपण बघतोच आहे तिचं रोजचं वागणं आणि हे काय ते सुनांनी पण लक्षात ठेवायला हवं. आणि दोन्हीकडून असतं हे, गिव्ह अँड टेक आहे. मीच म्हणजे सासू एकटीच वागून चांगलं चालत नाही तर सुनेनी पण तेवढंच. मग जर आपल्याला सासूनी जर बाहेर जाऊन काम करायला जर मुभा दिली आहे तर त्याचा दुरुपयोग न करता त्याचं चांगलं फायदे करून घेतले पाहिजेत. निवेदिता ताईंनी खूप चांगला संदेश दिलेला आहे महिला दिनाच्या निमित्ताने. कारण आपण सोशल जो मेसेज आहे त्यातला मला जो आवडला तो की हळदी कुंकू हे फक्त सौभाग्यवतींना दिलं जातं. तर ताई मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, आमच्या महिला जेव्हा आम्ही हळदी कुंकू करतो त्यावेळेस ज्या विधवा महिला आहेत त्यांनाही हळदी कुंकाला आवर्जून बोलवलं जातं. म्हणजे सैनिक ज्या आहेत त्यांच्या विधवा पत्नी आहेत त्यांना बोलवलं जातं. त्यामुळे आम्ही तिथे कुठलाही भेदभाव नाही किंवा काही नाही, कारण ती एक सखी आहे, ती एक महिला आहे. त्यामुळे आम्ही तिला तो मान सन्मान नक्कीच देतो. आणि आमच्या इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला आम्ही स्टेज देतो. तुम्ही आता खाली पाहणारच आहे रॅलीमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या महिला दिसणार आहे. तर हा एक सामाजिक संदेश घेऊन आज आपण ही रॅली काढतोय, कारण आपण बेटी बचाव अभियान त्याद्वारे आपण सादर करतोय. कारण नुसतंच रॅली काढली, नुसतीच गाडी पळवली असं नाहीये. तर हे एकत्र महिला येणं आणि एकत्र आल्यामुळे आपली किती मोठी ताकद निर्माण होऊ शकते आणि इतक्या आनंदाने त्या घरी जातात ना, सगळं त्यांचं दुःख विसरून जातात. ह्या फोरमचा हाच उद्देश आहे. आणि आज त्या निमित्ताने महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्या दोघींशी आम्हाला संवाद साधता आला. नक्कीच तुमच्या भाग्य दिल्या आम्हाला ह्या सिरियलला. आपला आवाज आपल्या सगळीकडनं खूप खूप शुभेच्छा. त्याबद्दल आपण दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच सासू सुनेची केमिस्ट्री पाहणार आहोत आपल्या इव्हेंटच्या माध्यमातून. तर दोघींनाही खूप खूप शुभेच्छा.